एक्सपिरियन्स कॉमेंटेटर ऑफ पांजू क्रिकेट आदरणीय भारतजी राऊत सरांकडे. विकास आपण यायचंय पटकन आपला पुरस्कार स्वीकारण्याकरिता, ज्या ठिकाणी आम्ही मॅन ऑफ द मॅच करिता असलेलं विशेष टी शर्ट देऊन सन्मानित करतोय. सुपर व्ही चषकाचे उद्घाटे आमचे बंधू आदरणीय रितेश जी किणी साहेब यांच्या माध्यमातून. ज्या स्पर्धेनं खऱ्या अर्थानं आम्हाला पाणजू गावामध्ये पाऊल टाकण्याची संधी दिली ती स्पर्धा अर्थातच आम्हाला आठवते, सुपर व्ही चषक. त्या स्पर्धेच्या निमित्ताने या गावामध्ये येणं झालं आणि आता मात्र सातत्याने या गावामध्ये स्पर्धा करण्याकरिता असो किंवा इतर सर्वच आमच्या या मित्रांना भेटण्याकरिता असो यावंसं वाटतं. त्याचं हे कारण अर्थातच रितेश जी किणी यांना आपण इन फ्रेम पाहतोय. खऱ्या अर्थानं संपूर्ण या पांजू गावाचं देखील अभिवादन आणि आभार व्यक्त करावे लागतील. चला जाऊयात मायक्रोफोनवरती. पुनश्च एकदा भारत सर आपल्यासोबत जोडले जातात. थँक्यू, धन्यवाद रितेश जी. असं नसतं व्हायचंय. जी महाराज की जय. खूप सुंदर गीत आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं. थँक्यू डीजे. आपण जो आवाज ऐकत होतात मित्रांनो, दीपेश माने सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला गेला. आणि मी सकाळी देखील म्हटलं होतं की मराठी भाषेवर अतिशय जबरदस्त प्रभुत्व आहे सरांचं. थँक्यू. त्यांनी आज वेळ दिलाय, आजचा एक दिवस त्यांनी आज स्पर्धेला वेळ दिला, त्याबद्दल मी माने सरांचं पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. थँक्यू. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. एका साईडला आहे नायरा 11 टिवरी, तर दुसऱ्या साईडला आहे संकेत 11. हे दोन संघ आमने सामने आपण पाहतायत. संकेत 11 वन द टॉस अँड चॉईस द बॉल फर्स्ट निर्णय घेतलाय. या बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे संकेत 11 या टीमनं. 4 षटकांचा सामना हा देखील असेल. एकविरा ग्रुप आयोजित आहे एकविरा चषक 2024 2024 अशी आपण ही स्पर्धा पाहतोय. आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण म्हटलं तर मी म्हटलं की ऐतिहासिक क्रीडा नगरी आहे. ऐतिहासिक मी का म्हटलं, कारण टेनिस क्रिकेट जगतातील असा कुठला खेळाडू नाही आहे जो या मैदानावर खेळला नाही आहे. आताचा युग आहे नक्कीच. लाईव्ह टेलिकास्टचं मात्र पूर्वी लाईव्ह टेलिकास्ट नव्हतं, मग त्यावेळेमध्ये देखील रथी महारथी या मैदानावर खेळून गेलेले आहेत. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य, पांजू गावातील स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजेच खास आकर्षक ट्रॉफी. आणि आपण त्या ट्रॉफी मागच्या वीकमध्ये आपण जी नवतरुंची स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेमध्ये आपण त्या तशाच प्रकारच्या फिरता चषक ज्या आपण ट्रॉफ्या पाहिलेल्या आहेत. त्यानंतर येत्या काही दिवसात नक्कीच आपल्याला आणखीन एक स्पर्धा या मैदानावर अनुभवायला मिळणार आहे. ती म्हणजेच या गावाची आन बान शान आणि या गावाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा म्हणजेच पांजू स्पोर्ट्स पांजू चषक 2024. मॅच ऑन. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. पहिला चेंडू, पहिला षटक हाताळण्यासाठी मिस्टर भावेश. पहिल्या चेंडूवर पहिला वार करण्याचा प्रयत्न होता, फटका जातोय फेल. चेंडू अवैध, क्षेत्ररक्षक झेलच्या खाली होता. कॅच होतो ड्रॉप. एक संधी दिली गेली होती, मात्र दुसरी चुकी कुठेतरी बॅटरला नडली गेली. रनआउटच्या स्वरूपात मिस्टर स्वप्नील बॅक टू द पॅव्हलियन. मॅच ड्रॉप झाला होता. एक जीवनदान बॅटरला त्या ठिकाणी दिलं होतं, मात्र चेंडूकडे लक्ष नव्हतं. नॉस्ट्रिक एंड कुठेतरी सोडला होता, दुसऱ्या धावेचा कॉल केला होता, मात्र ही चुकी कुठेतरी नडली गेली स्वप्नीलला. डगआउटच्या दिशेनं पहिला फटका, पहिला धक्का बसतोय. फलंदाज स्वप्नील डगआउट रिझनमध्ये. एक
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज राईट मोर द विकेटचा मारा. यावेळेस स्टेट बॅटेड फटका आपण पाहतोय. पुन्हा संधी आहे, पुन्हा संधी आहे. यावेळेस आणखीन एकदा चुकी. यावेळेस शॉट मिड विकेट रिझर्व मध्ये शतरक्षक होता. चेंडू व्यवस्थित हातामध्ये होता. का कॉल केला गेला मी तर म्हणेल. बॅक टू बॅक रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का. मिस्टर विकास डगआउट रिझन मध्ये गॉन. थँक्यू. दीप बाद होतोय. क्षमस्व थोडीशी चुकी होते या ठिकाणी. नक्कीच मात्र 2 धक्के आणि या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये लक्षात ठेवा. आणि या पॉवर प्लेमध्ये एक चांगले बॅटिंग अपेक्षित असते. मात्र इथे 2 धक्के कुठेतरी नक्कीच तणाव दरम्यान. त्यावेळेस का डिफेन्स केला गेला याचं देखील कारण आहे. लागोपाठ 2 धक्के आणि इथून मात्र एक चांगला खेळ साकारणं गरजेचं आहे. कुठेतरी धावसंख्येला आकार देणं गरजेचं आहे. या कारणास्तव फक्त यावेळेस चेंडूला डिफेन्स केला गेला. सिंगल कन्वर्ट केला गेला. धावसंख्या फलकावर होते ती म्हणजेच 2. पुन्हा एकदा ऑफ साईडला यावेळेस देखील सॉफ्ट हँड न चेंडूला फक्त ढकलून देण्याचं काम केलं गेलं. संयमी क्रिकेट, शांत क्रिकेट आणि क्रिकेट इंटेलिजंट क्रिकेट. आणि याचं कारण जे सुरुवातीला 2 धक्के मित्रांनो आणि या 2 धक्क्यानं अक्षरशः माइंड मित्रपणे हलवला आहे. या कारणास्तव यावेळेस शांत क्रिकेट खेळायला पाहायला मिळते. आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस बीट झाला यष्टरक्षक. त्यानंतर फ्लाइंग स्लिप देखील बीट होताना चेंडू मात्र लेग स्टॉप रिझनच्या दिशेनं चौकार. 4 धावा. आणि आज प्रत्येक समाज मित्रांनो, प्रत्येक समाज वेगवेगळ्या क्षेत्रातून वर्चस्व दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा ट्रॅकर होता. यावेळेस रायझिंग डिलिव्हरी हाताळली होती. ऑफ साईडला या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता. मात्र शेवटचा चेंडू येतोय तो म्हणजे डॉट एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. मात्र हे पॉवर प्लेचं षटक अक्षरशः पॉवर दाखवली. गोलंदाज भावेशनं जबरदस्त षटक हाताळला गेला. निव्वळ धावा खर्च केला भावेशनं आपल्या या षटकामध्ये. त्या म्हणजेच 7 आणि 2 फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात. धावसंख्या 7, 2 गडी बाद. पहिलं षटक पूर्ण. घेऊया डीजे ब्रेक. वेळेकडे लक्ष द्या इतकंच मी तुम्हाला म्हणू शकतो माईकद्वारे. मात्र सर्वस्व तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर वेळ वाचवला तर नक्कीच या पुढचे जे सामने आहेत हे कदाचित 3 षटकांचे किंवा 4 षटकांचे होतील. थँक्यू अतिश भुईर, धन्यवाद. आणि जर तुम्ही जास्त वेळ वाया घालवलात मैदानाच्या आतमध्ये तर मात्र आयोजकांचा नाईलाज असेल. मात्र षटकांमध्ये कपात करण्यात येईल. 2 षटकांचे देखील सामने तुम्हाला खेळावे लागतील याकडे लक्ष द्या. त्याच्यामुळे वेळेला प्लीज प्राधान्य द्या. वेळ वाचवा जेणेकरून एक चांगलं क्रिकेट आणि खास करून जे आपल्या पाणजू गावातील क्रीडा रसिक या ठिकाणी आलेले आहेत दुपारचं जेवण मस्तपैकी करून या ठिकाणी या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत त्यांचं देखील चांगल्या प्रकारे मनोरंजन होऊ शकेल. मात्र वेळ वाचवा. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सन्माननीय विजय शेठ गोविंद पाटील स्टँड पूर्णतः तो स्टँड भरलेला आहे त्या ठिकाणी. यावेळेस अगोदरच मन बनवलं होतं. आपल्या डोक्यामध्ये फटका सेट केला होता की मला स्वीप करायचा आहे. चेंडू कसा येऊ द्या. आणि त्याच पोझिशनमध्ये बॅटर त्या ठिकाणी होता. सिंगल इथे मिळतोय. धावसंख्या होते ती म्हणजे 8. जिग्नेश भुईर आमच्या संवित आहेत स्कोरिंगसाठी. आणि खास करून प्रेमाने मी जिग्नेशला उस्मान म्हणतो. मिनी उस्मान पडेल. जबरदस्त टॅलेंटेड खेळाडू आहे म्हणायचं गेलं तर. पाणजू स्पोर्ट्स पाणजूच एक उभरता सितारा म्हणू शकेल मी या खेळाडूला.
प्लेसमेंट पुन्हा एकदा शांत डोक्याचं क्रिकेट व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट घेतला गेला चेंडूला सॉफ्ट हँडने चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं ऑफ साईडला आरामात सिंगल इथे कन्वर्ट करतोय धावा झालेल्या आहेत त्या कदाचित वेगळी माइंडसेट असेल ज्याप्रमाणे आपण जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय एका साईडला आपण विकासला पाहतोय एका साईडला आपण निखिलला पाहतोय कदाचित निखिल हा स्फोटक खेळाडू असू शकेल अपील मैदानाच्या आतमध्ये आणि येस इज गॉन हा येतोय जवळपास तिसरा धक्का मिस्टर निखिल परतीच्या मार्गी गॉन होऊ शकता किती वेगाने हवा वाहत आहे या ठिकाणी आणि डावकुऱ्याचा खेळाडू जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच त्याला ही हवा जी आहे ही बेनिफिट असेल कारण प्रत्येक संघामध्ये 1 ते 2 डावकुऱ्याचे खेळाडू असणं गरजेचं आहे माझ्यामध्ये तरी कारण ज्या क्षेत्रातून आपण बॅटिंग करतोय भाईंदर एंडकडून आपण बॅटिंग करतोय आणि नायगाव एंडकडून आपण गोलंदाजी करतोय म्हणजे शक्यतो जर पाहायचं गेलं जिग्नेश तर डावकुऱ्याच्या खेळाडूला सर्वाधिक संधी हवेच्या जोतात तुम्हाला चेंडू टाकायचा आहे पुढचं मात्र काम हवा करेल आणि मोठमोठे फटके देखील तुम्हाला पाहायला मिळतील म्हणजे उद्याचा सामना देखील खूप महत्त्वाचा असेल त्यावेळेस सौंदराई चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं ऑफ साईडला कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक वेगाने त्या ठिकाणी येतोय 1 धाव मिळेल उद्या पांजू स्पोर्ट्स पांजू हा संघ देखील या ठिकाणी खेळणार आहे चॅम्पियन ठरला होता नवतरुण स्पोर्ट्सची स्पर्धा पांजू चॅम्पियन ट्रॉफीचा तो चॅम्पियन ठरला होता मात्र दिवस उद्याचा वेगळा आहे कारण प्रत्येक दिवस समान नसतोय आज जर एखाद्या खेळाडूनं 50 धावा केल्या असेल तर पुढच्या मॅचला तो 50 धावा करण्याची गॅरंटी नाही आहे लक्षात ठेवा अशातला क्रिकेट आहे पुन्हा एकदा ऑफ साईडला कट करतोय एक्स्ट्रा कव्हर डीपला क्षेत्ररक्षक आहे सिंगल इथे मिळेल 1 धाव संख्येनं स्कोरबोर्ड पुढे सरकताना धावा फलकावर येत आहेत त्या म्हणजेच 11 कारण प्रत्येक वेळ समान नसते आता जर त्या 50 धावा केल्यात पुढच्या इनिंगला तो 50 धावा बॅटर करू शकतो याची देखील शाश्वती कुठलाही खेळाडू देऊ शकत नाही लक्षात ठेवा त्यासाठी म्हणतात ना मित्रांनो की जवळपास 90% तुमचं क्रिकेट तर 10% कुठेतरी नशिबाची साथ देखील क्रिकेटमध्ये असणं गरजेचं आहे डेडबॉलचा इशारा पंच अशोक राऊत यांचा आज 2 दिग्गज पंच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते महेंद्र शिंदे मॅन फ्रॉम गोराई टेनिस लेदर क्रिकेटचं ज्ञान आहे आणि कोचिंग करतात लेदरचे आणि एका साईडला अशोक राऊत फ्लिक करण्याचा प्रयत्न आउटसाईड लेग स्टंप पिचिंग जर आपण पाहिली चेंडूची पंच वाईट करत देत आहेत अवांतर धावेमध्ये भर धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 12 षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं सुरू आहे आणि अशोक राऊत विषयी मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली होती की सर्वाधिक मॅचेस आणि आउट ऑफचे दौरे करणारा खेळाडू आहे फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलं मात्र शॉर्ट थर्ड मॅनला त्या ठिकाणी फिल्डर्स लावण्यात आलेला आहे फक्त सिंगल मिळेल एंड ऑफ द ओव्हर नंबर 2 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय फलकावर धावा लावल्या जात आहेत त्या म्हणजेच 13 टीम आपण पाहतो एका साईडला नायरा 11 टिवरी संघ तर एका साईडला संकेत 11 नायरा 11 टिवरी संघ मला वाटतं बॅटिंग करतोय आणि संकेत 11 हा संघ फिल्डिंग करतोय आणि जवळपास आतापर्यंत जी स्थिती आपण पाहतोय तर नक्कीच एका बाजूला जर म्हणायचं गेलं तर व्यवस्थित सुरू आहे खेळ कारण 2 धक्के गेल्यानंतर मात्र कुठेतरी सावध पवित्रा घेणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे संयमी खेळी करणं गरजेचं होतं आणि ती संयमी खेळी आपण या ठिकाणी पाहतोय नायरा 11 टिवरी या टीमची कारण धावा फलकावर आहेत त्या 14-7च्या करंट रन रेटने हा संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि विकेट आतापर्यंत पडलेल्या आहेत त्या जवळपास 4 विकेट्स त्याच्यामुळे नक्कीच रवी आणि विकास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे त्याच्यामुळे नक्कीच या जोडीवर सर्वस्व अशा अवलंबून असेल कारण मिडल ऑर्डर आहे रवीविषयी म्हणायचं गेलं तर मधल्या फळीतील खेळाडू आहे आणि मधल्या फळीतील खेळाडू आपण नेहमी पाहतोय स्फोटक खेळाडू असतात मात्र इथे रवीचा खेळ कसा असेल आपल्या टीमसाठी धावसंख्या 14 षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज
मिस्टर जय. पहिला चेंडू थोडासा उशीर केला या चेंडूला खेळण्यासाठी. जबरदस्त चेंडू हाताळला गेला. बरोबर हा यॉर्कर चेंडू हाताळला गेला. व्हाईट लंचच्या अगदी जवळ चेंडू टाकला गेला. जबरदस्त, वेल डन. पहा किती आपण हवेचा वेग पाहू शकतोय. सोबत हवा या मैदानातील जी माती आहे आउटफील्डची ती सोबत घेऊन जाते, इतका वेग आहे हवेचा. अकुडे टप्प्याचा चेंडू पंच करतोय चेंडूला. जबरदस्त फटका, टायमिंग सोबत चेंडूला पाठवून दिलं. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून 6 धावांसाठी षटकार. स्टेट बॅट बॅक टू द बॉलर. सुरेख 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 कॉटन बॉल. जबरदस्त हा कॅच, आश्चर्यजनक आणि अचंबित करणारा असा हा झेल आपण या ठिकाणी पाहिला. सुपर, वेल डन. दिवसातील या स्पर्धेतील नक्कीच मी म्हणेन सर्वाधिक उत्तम दर्जाचा हा कॅच, कॉटन बॉलचा जो कॅच घेतला गेला तो जबरदस्त कॅच. वेल डन जय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 19. षटक क्रमांक आपण तिसरा पाहतोय आणि जवळजवळ हा जवळपास मला वाटतं चौथा धक्का असेल. नायरा 11 संघ विकास मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने नक्कीच किल्ला लढवत आहे. 6 चेंडू 7 धावसंख्येवर विकास खेळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शशी येतोय. लेफ्ट हँड बॅटर या खेळाडूचा लवकर वापर करायला होता मी तर म्हणेल. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये, बॅकफुटला गेला. त्यानंतर मात्र या चेंडूला पिक करण्याचा प्रयत्न केला होता. ऑन साईडला एक धाव तर वेगानं पूर्ण केली. दुसऱ्याचा कॉल रॉंग एंडला थ्रो. कुठेतरी नॉन स्ट्राईक एंडला थ्रो देणं गरजेचं होतं, मात्र स्ट्राईक एंडला थ्रो दिला गेला. आणि रनिंग बिटवीन द विकेटच्या बद्दल म्हणायचं गेलं तर शशी सुपर, अप्रतिम आहे. धावा झालेल्या आहेत त्या 21 झाल्या. 21 धावा झालेल्या आहेत. स्कोरर म्हणतो आमचा साईड स्क्रीन समोर जी मुलं बसलेली आहेत त्यांना विनंती करतोय आपण उठायचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. बीट झाला बॅटर त्या ठिकाणी आणि बीट झाला यष्टीरक्षक. सिंगल काढू शकला असता, मात्र एक वेगळ्या प्लॅनिंगनं आणि वेगळ्या माइंडसेटनं खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. लेफ्ट हँड बॅटर, मी म्हटलं की या खेळाडूचा वापर तुम्ही अगोदर करायला होता. थोडासा उशीर झाला या खेळाडूला, मात्र इथून देखील जर चांगली खेळी साकारली या खेळाडूनं, म्हणजे अजूनही एक षटक शिल्लक आहे यानंतर, इथून जर मॅक्झिमम 3 षटकार जरी आले, एक आपण अंदाज लावू शकतोय. फुलटॉस, चांगला फटका यावेळेस डीप लॉंग ऑफच्या दिशेनं, मात्र फटका फसतोय. क्षेत्र चुकीचं निवडलं गेलं. डावकुऱ्याचा खेळाडू आहे. हवेचा वेग जर आपण पाहिला तर स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेनं हवा जोराने वाहत आहे, त्या दिशेनं खेळणं गरजेचं होतं, मात्र क्षेत्र निवडला लॉंग ऑफचं. कुठेतरी फटका फसला गेला आणि डग आउटच्या दिशेनं जाताना मिस्टर शशी.
लढण्याची ताकद कुठेतरी नक्कीच मिळू शकेल. माफ करा, नायरा 11 ट्युरी या संघाला. तर इथून तो विचार करायला लागेल की जवळपास 10 की 10हून अधिक या 6 चेंडूमध्ये. यावेळेस चांगला फटका हवेत खेळला जातोय. डीप लॉंग ऑनला प्रोडक्शनला फील्ड त्या ठिकाणी होता, मात्र कॅच होतोय ड्रॉप. एकदा पूर्ण डबलचा कॉल, मात्र इथे देखील चुकी 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 आणि ते नशीब. याला म्हणतायत नशीब. मी म्हटलं ना की 90% क्रिकेट आणि 10% तुमचं नशीब कुठेतरी असणं गरजेचं. इथे मात्र नशिबाची साथ. दोन्ही गाडी एका प्लॅटफॉर्मला, दोन्ही खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला होते. एक संधी होती, डीएम त्या ठिकाणी होता एसटीच्या मागे, मात्र डीएम कडून झाली चुकी. तो चेंडू व्यवस्थित फील्ड केला असता, व्यवस्थित तो गॅदर केला असता तर कदाचित तो विकेट देखील जाऊ शकला असता. मात्र डीएम कडून चुकी झाली, चेंडू हातातून निसटला आणि या 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या. या 2 धावेने संघ पोचला गेला 23 या धावसंख्येवर. हवा आज मोठ्या प्रमाणात हवा आहे. आज महाशिवरात्री उत्सव, आज जागतिक महिला दिन आणि आजच्या या शुभ मुहूर्तावर शुभ दिनी आपण ही स्पर्धा पाहतो एकविरा स्पोर्टची. नाहीये यावेळेस जकीन व्यवस्थित टाइम करू शकला नाही बॅटर. चांगला चेंडू, कोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला होता. स्टेट बॅटने या चेंडूला खेळायचं होतं, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. ब्लँक स्टोक खेळला गेला. आणखीन एक चेंडू डॉट. गोलंदाज आपण त्या ठिकाणी पाहतोय मिस्टर रोहित. यावेळेस इनसाइड आउट खेळतोय, फटका फसतोय. एक्स्ट्रा कव्हर शॉट मध्ये आपण शतरक्षक त्या ठिकाणी पाहिलेला आहे प्रोडक्शन साठी. इथे मात्र जबरदस्त कॅच, आणखीन एक धक्का बसतोय. जवळपासचा नक्कीच 6वा धक्का असेल नायरा 11 ट्युरी या टीमला. एक मोठी स्पर्धा मित्रांनो आपल्या भेटीसाठी येत आहे. गजानन भोईर, बहुजन विकास आघाडी अध्यक्ष पाणजू यांच्या वाढदिवसानिमित्तानं दिनांक 15 मे ते 19 मे अशी 5 दिवस सर्वात मोठी स्पर्धा या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आपल्या भेटीसाठी येत आहे. या स्पर्धेची प्रवेशिका असेल 11,000 रुपये आणि या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 1,11,069 रुपये. आणि खास आकर्षण या स्पर्धेचं म्हणजेच प्रेक्षणीय म्हणून आपण एक महिलांचा विशेष सामना या ठिकाणी प्रथमच खेळवणार आहोत. या पाणजूच्या गावामध्ये प्रथमच महिलांचा सामना हे तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय, मात्र कुठेतरी हवेचा व्यत्यय येतोय, कारण हवा इतक्या जोराने वाहत आहे की अक्षरशः आउटफील्डची जी माती आहे, धूळ आहे, ती सोबत घेऊन जात आहे आणि याचा व्यत्यय मात्र गोलंदाजांना आणि फलंदाजांना येतोय. बाहेर निघून कट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची एज आणि ते मात्र आणखीन एक धक्का. जवळपास 7वा धक्का. 23 धावा आणि 23 धावसंख्येवर 7 गडी बाद. होऊ शकली असती, 2 वेळा संधी निर्माण झाली होती, मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. म्हणतात ना की दैव देते आणि कर्म नेते, अशातला प्रकार आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या इनिंग मधील. धावसंख्या 24. एखादा मोठा फटका 30 आकडा पाहायला मिळेल स्कोरबोर्डवर. प्रयत्न तर तोच होता, मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. शेवटचा चेंडू येतोय डॉट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. धावा संख्या फलकावर आपण पाहतोय 24 धावा नायरा 11 ट्युरी या टीमची विजयासाठी आलेल्या आहेत. संकेत 11 या टीमला 25 धावा.
24 चेंडू 25 धावा, छोटा टोटल लेकिन अच्छा बैटल देखने के लिए जरूर मिल सकता है. टोटल जरी छोटा असला तरी नक्कीच एक चांगला बॅटल पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण जर तुमच्याकडून झालं तर नक्कीच या 25 धाव संख्येपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही संकेत 11 या टीमला रोखू शकता. ज्यावेळेस मॅच स्टार्ट होईल समालोचन कक्षामध्ये करतोय बदल, इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये पाणजू गावाचा एक गोड आवाज दिनेश किणी यांना. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा एकविरा स्पोर्ट्स आयोजित एकविरा चषक 2024. बॅक पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. दुपारचं हे सत्र आणि पहिल्या फेरीतील शेवटचा आणि अंतिम सामना आपण पाहतोय. चला विजेता संघनायकांना आम्ही विनंती करतोय की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. तिथे चिठ्ठ्या उडवल्या जातील. 5 संघ पुढे येताना आपण पाहणार आहोत. विनंती असेल अंकुश स्मृती यंगस्टार हसोबा संघाला विनंती करतोय आपला कॅप्टन पाठवून द्या. वरती येऊन असनस्त व्हायचं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. आई एकवीर पांजू ग्रुपच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत आहे. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि इथूनच मॅचचा आनंद आपण घ्यायचा आहे. चला विजेता संघनायकांना विनंती करतोय की आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आपण यायचं आहे. खोपडीपाडा संघाचा संघनायक, त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर राजावली संघाचा कॅप्टन आपण या आणि शांते स्पोर्ट संघनायकाला विनंती असेल आपण इथे चिठ्ठ्या उडवणार आहोत तर आपण त्वरित कॉमेंट्री स्टुडिओमध्ये यायचं आहे आणि चालू असलेल्या सामन्याचे 2 प्रतिनिधी खास करून विनंती असेल की आपण या. पहिले षटक हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होतोय मिस्टर विशाल. 24 चेंडू 25 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये ठेवले गेले. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. सलामी वीर आपण पाहिलं तर एका बाजूला सॅम, दुसऱ्या बाजूला पार्थ ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल खोलवर टाकण्याचा प्रयत्न होता. कव्हरचा क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे येतोय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी पलटले. फेकी अचूक होईल का? मात्र 2 धावा काही रोखल्या जाणार नाहीत. 2 धावेसहित श्रीगणेशा होत असताना
स्टार्ट ऑफ द फाउंडेशन. 2 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयाकरिता लक्ष्य 25 धावांचं ठेवले गेलंय मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात करून देत असताना 2 धावा या आतापर्यंत फलकावरती. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. दीप पुढे येतोय. तद्वर एकच धाव, कारण भरपूर मोठ्या आशा होत्या नायरा स्पोर्ट टिवरी संघाला. एका बाजूला स्वप्नीलला आपण पाहतोय, दीपला आपण पाहिलं, मात्र दोन्ही बॅटर स्वस्तात रनआउटच्या माध्यमातून बाद झाले आणि तिथून खांदे जे खाली उतरले त्या पद्धतीने मनोबल जे खचलं गेलं तिथून मात्र पुढे आलेच नाहीत आणि धावांचा वेग अगदी 24 वरती थांबला गेला. फुलटॉस बॉल इनफिल्डच्या वरनं काही जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ आणि अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा, चौकार. प्रॉपर टायमिंग होतं. फुलटॉस बॉल, त्यावरती प्रहार, कोणीही क्षेत्ररक्षक नाही. पुन्हा एकदा बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये येणारा हा चौकार. 4 धावा. जबरदस्त, कोणी क्षेत्ररक्षक नाही. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये अगदी कव्हर पॉइंटला बॉल वरतोय. लगातारच्या 3 बॉल वरती 3 इन अ रो चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज ऑन फायर. धावा. पार्थच्या बॅटमधून लगातार 3 चौकार आपण पाहतोय. रिबतचा पावित्र्य घेण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली गेले आणि सरळ चेंडू विसावतोय रवींद्र ठक्कर याच्या हातामध्ये. फलंदाज बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. पहिला धक्का बसतोय संकेत 11 या संघाला. ॲज अ गुंडलेखक आणि खूप चांगलं काम प्रदर्शन लाईव्हचं यूट्यूबच्या माध्यमातून क्लीन अँड क्लिअर पिक्चर क्वालिटी दाखवण्याचं काम करत असताना कॅमेरामॅनच्या भूमिकेत मिस्टर यादव. आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर स्वराज पाटील. पंच, षटक समाप्त झालंय. यस यस डेफिनेटली. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर 3 लगातार चौकार आणि त्यानंतर विकेट. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस एकंदरीत पाहिलं तर 15 धावा. महान पाटीलचं कौतुक करावं लागेल. खूप चांगले क्लीन अँड क्लिअर क्वालिटी पिक्चर दाखवण्याचं काम अगदी प्रदर्शन लाईव्हचं पाहायला मिळतंय. आणि स्वराज पाटील ऑनलाईन एडिटर स्कोररच्या भूमिकेत आपण पाहतोय. 2 पंच, एका बाजूला अशोक राऊत सर, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मोहन शिंदे सरांना आपण पाहतोय. आणि खूप चांगलं काम त्यांचं आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवरती मिस्टर शशी सज्ज झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती लेफ्ट हँड गोलंदाज आहे. खूप चांगला फटका, काही जबरदस्त क्लासिक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला दीपू आहेत. दीप चेंडूला उचलतील, फेक करतील, तद्भर 1 धाव. 1 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 16 धावा. प्रसाद मात्रे उपस्थित झालेत दुपारच्या सत्रामध्ये. आणि खास करून आपण पाहिले तर मॅचचा आनंद घेत असताना एकविरा ग्रुपचे एक सदस्य आहेत. चांगला फटका, हलक्याच्या हाताने फक्त दिशा दाखवली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि त्यावर मात्र सिंगल प्राप्त होतोय. 1 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय धावफलकावरती 17 धावा. विजयाकरिता 25 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. 8 धावांची अजूनही आवश्यकता. आज समालोचकांच्या भूमिकेमध्ये दीपेश माने सर, भारत राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत.
बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस काही जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, त्याला बीट करत बॉल पाठीमागच्या दिशेने पाहता पाहता बॉल सीमा पार, चौकार फाईन लेगला येतोय. हा क्लासिक 4. इथे उडवल्या गेल्यात, लॉस टाकले गेलेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली आणि पकडण्याचा प्रयत्न केला, जगलिंग झाली. तिसऱ्या प्रयत्नात जाऊन हा झेल सुटतोय आणि त्यावर 2 धावा. या पण दुसऱ्या फेरीतला पहिला सामना. एका बाजूला खोपरेपाडा संघाचा संघनायक आणि दुसऱ्या बाजूला अंकुश स्मृती यंगस्टार हसोबा. या 2 कॅप्टनना विनंती असेल आपण टॉसच्या दिशेने यावं. 2 धावांची अजूनही आवश्यकता आहे सामना विजय होण्याकरिता. इथे आपण पाहिलं तर फर्निचर डिस्ट्रॉय केले गेलाय, फलंदाज बाद होतोय. आणखीन एक धक्का बसला गेलाय. संघ आहे संकेत 11 या संघाला. त्याचप्रमाणे हसोबा या 2 कॅप्टन आपण टॉसच्या दिशेने वळणार आहोत. चिराग शशी पुन्हा एकदा सज्ज झालाय. 8 धावा आतापर्यंत शशीने खर्च केलेत. 2 धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता. काय जबरदस्त फटका, काय बॉलला फेकून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. विजयी षटकार येतोय चिरागच्या बॅट मधून. अभिनंदन संकेत 11 चंद्रपाडा पुढच्या फेरीत दाखल होतोय. अँड हार्ड लक नायरा स्पोर्ट टिवरी, आपण आलात, चांगला खेळ दाखवलात, तुमचेही कौतुक.